गुन्हे शाखा युनिट 5च्या पथकाला गुप्त माहिती मिळाली होती की हरमीत सिंग उर्फ बब्बू दर्शन सिंग गुरम अफीम तस्करीच्या व्यवसायात सहभागी आहे. त्याच्या घरी अफीम ठेवला आहे. या माहितीच्या आधारे पोलिसांनी छापा टाकून हरमीत सिंग उर्फ बब्बू दर्शन सिंग गुरम याला अटक केली. त्याच्या घराची झडती घेतल्यानंतर सुमारे 2.5 किलो अफीमसह 6,19,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. चौकशी दरम्यान असे आढळून आले की हरमीत सिंग सध्या RTOमध्ये ब्रोकर म्हणून काम करतो, पण त्यापूर्वी तो ट्रक ड्रायव्हर होता. त्या काळातील तो झारखंडमधील गौतम नावाच्या अफीम तस्कराच्या संपर्कात आला. सुरुवातीला हरमीत सिंगला अफीमचे व्यसन लागले आणि हळूहळू तो विक्री करू लागला. पोलिसांनी हरमीत सिंगला अटक केली आणि पुढील कारवाईसाठी कपिलनगर पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. त्याच्या दुसऱ्या साथीदाराचाही शोध सुरू आहे. काल दिनांक 14 मे 2025 रोजी युनिट 5 गुन्हे शाखा नागपूर येथील कर्तव्यास असलेले पोलीस हवालदार रुपेश नानवटकर यांना त्यांच्या बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती. त्यावरून आरोपी हरमीत सिंग उर्फ बब्बू दर्शन सिंग गुरम वय 47 वर्ष याचे राहते घरी प्लॉट नंबर 259 समाजभूषण हाऊसिंग सोसायटी बाबा दीपसिंग नगर कपिलनगर येथे छापा कारवाई करून आरोपीच्या घरातून एकूण 2 किलो 469 ग्रॅम अफीम, 2 वजन काटे, 2 मोबाईल, रोख रक्कम 96,700 रुपये असा एकूण 6,18,550 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. सदर प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक राहुल रोटे यांनी दिलेल्या तक्रारीवरून कपिलनगर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.